माई, तूच खरं तर जाणते की आपल्या समस्त सगळ्या घरच्यांवर देखील संस्कार कसे करायचे, आणि आजपासून सुरू होणाऱ्या या गोष्टीसाठी म्हणून तू घरच्या समस्तांना सगळ्यांना बरोबर घेऊन आली, हे मात्र सगळ्यात उत्तम झालं. कारण ही कथाच तशी आहे माई. ही कथा आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अवताराची. माई, रामायण तुला काय मी सांगावं, ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण असं काय घडलं की प्रत्यक्ष महाविष्णूंना देखील मनुष्य अवतारात प्रभू रामचंद्र अवतार घ्यावा लागला, ते याचीच ही कथा खरं तर ऐकायची आणि पाहायची आपल्याला. तर करूया सुरू. अगं सुनंदा, ऐकलंस का? बारशालाच खूप पाहुणे येणार आहेत. दूध आणि अल्पोराची सोय सगळी केलीस ना? हो तर इकडून काय भेट वस्तू येतील याचीच आस लागून राहिली मला. ऐका हो ऐका, अयोध्या नगरीच्या महाराणी कौसल्या देवी आणि राजकुमारी शांता येत आहे. तो महाराणी कौसल्या देवीचा विजय असो, राजकुमारी शांताचा विजय असो, महाराणी कौसल्या देवीचा विजय असो, राजकुमारी शांताचा विजय असो, महाराणी कौसल्या देवीचा विजय असो, राजकुमारी शांताचा विजय असो, महाराणी कौसल्या देवीचा विजय असो. सोपान, माझा मुलगा तुमच्या वाटेत आला आणि तुम्हाला अडथळा झाला. कशाला निघालेस पुढे? तुला कळतं का नाही? कशाला निघालेस? नका मारू त्याला. बाळ, ये इकडे. हे बघा, मी आधी माता आहे, मग महाराणी. बाळा, आईपासून कधीही दूर जायचं नाही हं. आई जगातलं कुठलंही दुःख सहन करू शकते, पण पुत्रवियोग नाही. जा. या महाराणी, आमच्या गरीबाच्या घरात या. किती लोभस बाळ आहे हे. मातोश्री, आम्हालाही इतकाच मोहक, लोभस आणि तेजस्वी बंधू हवा. कधीपासून आमची मनीषा आहे कनिष्ठ बंधूंचे मनापासून लाड करायचे. अगदी योग्य बोललात राजकुमारी. ह्या रघुवंशाला कुलदीपक हा हवाच. हो, पण ते नंतर. आधी आपण या बाळाचं नामकरण करूया. मी सांगते. भगवान श्री विष्णू यांच्या सहस्त्र नामांपैकी एक नाव या बालकाचं ठेवावे. अगदी स्तुत्य प्रस्ताव आहे हा. त्यानिमित्ताने भगवान श्री विष्णूचे नाव सातत्याने घेतले जाईल, त्यांची सेवा करता येईल, आणि जो त्यांची सेवा करतो त्याची सगळी इच्छा पूर्ण होते. बरं का? खोटं. खोटं बोलत आहात आपण. महाराणी, भगवान श्री विष्णू ज्यांची सेवा केल्यानं मनोकामना पूर्ण होतात ते संपूर्णतः असत्य आहे. असे कुठले संकट तुमच्यावर ओढवून आले की तुम्ही साक्षात भगवान श्री विष्णूला दूषणे देत आहात? प्रधानजी, आपल्या राज्यात हे असे प्रजाजन आहे? हा आपला राज्यकर्ते म्हणून नैतिक पराभव आहे. नाही महाराणी, नाही. मी या नगरीचा नाही, मी या भूमीच्या दक्षिण टोकावरून मार्गस्थ होत इथवर आलोय. तुम्ही इतक्या लांबून इथवर आला आहात म्हणजे नक्कीच भलं मोठं संकट असणार. सांगा आम्हाला सविस्तर काय झालंय ते पूर्ण सांगा.
महाराणी, दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे आणि याचा प्रत्यय आमचे नगरवासी सतत घेत आहेत. असुरांचा अधिपती जो अहर्नी जनतेवर अन्याय करतो, माझ्या सर्व आप्तेष्टांना त्यानं कंठस्नान घातलंय आणि माझं भाग्य बलवत्तर म्हणून मी जिवंत वाचलो. इतके क्रौर्य गाजवणारा असुराधिपती आहे तरी कोण? तो स्वतःच्या अपार शक्तीनं अधिराज्य गाजवणारा, नगरीतील सर्व ऋषीमुनींचा संहारक, ज्याला साक्षात देवादिदेव महादेव यांचं वरदान लाभलंय, असा एकमेवा द्वितीय असुर रावण. रावण रावण रावण. सावधान! वेदशास्त्र संपन्न लंकाधिपती महाराज श्री 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 रावण यांचे आगमन होत आहे हो. सावधान! श्री रावण यांचे ज्येष्ठ बंधू महाराज श्री कुंभकर्ण यांचे आगमन होत आहे हो. या सृष्टीत ही मिष्ठान्न आणि घोर निद्रा म्हणजेच सुख. हे काय आमच्या दृष्टीस निद्रेने वेळले आहे की काय? तुझा भ्राता लंकाधीश त्याच्या हातामधली ही गदा. महाराज कुंभकर्ण, ती गदा नाही, ती वीणा आहे. मुनिवर, हे सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत? माझा भ्राता असुरांचा अधिपती लंका नरेश त्याच्या हातामध्ये शस्त्र नसून देवतांचे वाद्य, हे शिकवले तुम्ही? हेच महाराज, आपण क्रोध शांत करावा. आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की लंकाधीश यांनी वेद उपनिषदे यांचे सर्व ज्ञान प्राप्त केलेले आहे. मुनिवर, रणांगणावर युद्धात उभे राहिल्यावर वेद श्लोक कामी येत नाही, त्यासाठी शस्त्ररीती कामी येते. त्यामध्ये नैपुण्य प्राप्त व्हावे असे आपणास आवश्यक वाटत नाही का? ते शौर्य एवढे वाढीस लागले पाहिजे की तो केवळ लंकेचा राजा नसून पूर्ण सृष्टीवर त्याची सत्ता गाजली पाहिजे. रावणाचे नाव घेताच थर 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 लोक कापले पाहिजे. महाराज कुंभकर्ण,
आपण संयुक्तिक कथन करत आहात. लंकाधी नरेश यांना समस्त कलांमध्ये नैपुण्य प्राप्त झालेले आहे. लंकाधीश, मी आपणास नम्र विनंती करतो की आपण महाराज कुंभकर्ण यांना त्याची प्रचिती द्यावी. चतुर्वेद आणि षट उपनिषदे, आयुर्वेद, संगीत, कला, विद्या विभूषित, सर्व कलांचे उपासक आणि अभ्यासक, एकमेवाद्वितीय लंकाधीश महाराज रावण. मुनिवर, आमच्या बंधूस काय होते? हे इतके महाकाय रूप? महाराज, ही लंका नरेश यांनी अवगत केलेली महती आहे. त्यांचे ज्ञान विद्या हे सामावून घेण्यासाठी केवळ एक शिर अपुरे होते आणि म्हणूनच त्या ज्ञानाचा संचय करण्यासाठी त्यांना ही 10 मस्तके धारण करता येते. हे लंकाधीशांचे विराट रूप आहे. असे रूप, असे ज्ञान आम्हालाही प्राप्त झाले पाहिजे. क्षमा करा महाराज कुंभकर्ण, परंतु हे आपल्यासाठी असंभव आहे. बंधुराज, शांत. या जगतावर राज्य करू शकेल असा रूप एकमेव असला पाहिजे. या रावणाला पराभूत करू शकेल असा केवळ रावणच असायला हवा. आणि रावण एकच असेल, एकच आहे. मी लंकाधीश रावण. आहे कोणी जो माझ्याशी योग्यता करू शकेल? आहे लंकाधीश. अयोध्या नरेश, राजा दशरथ ज्ञान तर आहेत, पण आदर्श राजाचा वस्तुपाठ म्हणजे राजा दशरथ. राजा दशरथ म्हणजे शूर, वीर, दानशूर. इतके घोर पाप, ऋषींची हत्या, कुठून येत आहे क्रौर्य? परंतु निश्चिंत राहा, तुम्ही क्रूर कर्म करणाऱ्या रावणाच्या राज्यात नाही, आता महाराज दशरथांच्या पुण्य नगरीत आहात. होय, इथे तुम्हाला कोणाचीही भीती नाही, त्या रावणाची सुद्धा नाही. आमचे महाराज नक्की त्या दृष्ट रावणास धडा शिकवतील, मग तो किती का शूर असे ना. महाराणी, आमचे भाग्य थोर म्हणून तुमच्यासारखे राजा राणी आम्हास लाभली. आता लवकरच या रघुवंशाला कुलदीपक द्या. आम्हाला अयोध्येचा राजपुत्र पाहायचाय. काय ग, किती सुंदर आहे रे हा. पण हा मी नव्हता पाहिला यापूर्वी कधीच.
कसा बघशील, नवीनच तर आहे. चमकते की नाही लख. दातकड्याला काय झालं? काय झालं दातकड्याला? खिखी खुक्कू चाललंय ते. थोडात कोण तुम्ही? दासी. दासी कुणाच्या? महाराणी कैकेयीच्या. मग काम धाम सोडून कशा मारताय? चला निघा निघा. बघू बघू, तरीच म्हटलं माझ्या डोळ्यात खुपतंय काय? तुझ्या पण ना ग. माझा हार तुटला. बघ बघ तू, नजर लागली तिची. काय ग? आजकाल कधी कोणाची कशी नजर लागेल सांगता येत नाही हो. काय ग, काय म्हणते ही? तुला माझा हार बघवला नाही? सखी ना तू माझी. मला वाटलं नव्हतं तू असं वागशील. देड देवडीची दासी आणि हार मात्र अगदी राणीसारखा. अगो बाई, आता या वयात कोण माझ्यावर हल्ला करतय? या महालातल्या लोकांना काय झालंय कुणास ठाऊक. तुझ्या दासी राणीच्या आवेशामध्ये सगळीकडे हिंडतायत आणि तू अयोध्येची महाराणी. हे असले सेनापती सारखे युद्धाचे खेळ काय खेळत बसलीये? मला कुठं मारतेस तू? तरीच मी म्हंटल मंथरा, तू अजून तुझं सापासारखं जहरी मत कसं मांडलं नाहीस. बोल तू पण टोचून बोल मला आता. अगं असतील माझे शब्द जहरी, पण सोन्यासारखे असतात. आता तू सुद्धा तुझं हे युद्धतंत्रामधलं लक्ष जरा बाजूला सार आणि महाराणी असल्यासारखी वाग. महाराजांची मी केवळ एक राणी आहे. मानाने मोठी अशी एकच महाराणी आहे कौसल्याताई. आणि ती महाराणी असताना मी महाराणी म्हणून मिरवणं हे नैतिक दृष्ट्या देखील मला पटत नाही. किती ग भोळी आहेस तू. मान असा मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. या रघुवंशाला जी राणी राजपुत्र प्राप्त करून देईल, मग ती वयाने आणि मानाने कनिष्ठ का असेना, पण पट्ट राणीचा मान तिचाच आहे. जरा विचार कर, जर तो पुत्र तू प्राप्त करून दिलास तर हा सगळा राज्यकारभार तुझ्या हाती येईल. सगळंच कसं ग तुला सांगायला लागतं? हो, कारण मी नाही तुझ्यासारखा संकुचित विचार करू शकत. आणि आम्हा तिघींपैकी कोणालाही पुत्रप्राप्ती झाली तरी महाराणीचा मान फक्त कौसल्याताईंचाच राहील. अगं माझं ऐकून तरी घे. महाराणी कैकेयी, आपल्याला महाराजांनी त्वरित दरबारात बोलावले आहे. महाराज, मी दक्षिणेकडून लंका नगरीमधून आलो आहे. लंकाधीश रावण यांनी आपणास इशारा देण्यास सांगितले आहे. जर ही अयोध्या नगरी त्यांच्या स्वाधीन केली नाही तर
ही अयोध्या नगरी आहे. ह्या नगरीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची काय अवस्था होते याची कल्पना देखील नाहीये तुला. महाराज फारच क्रोधित झालेले दिसतात. क्षमा असावी महाराज, पण आपण असे केले नाही तर असुराज नगरीवर चाल करून येतील आणि त्यांचे आक्रमण म्हणजे आपला पराभव निश्चित. ही अयोध्या नगरी आहे. जाऊन सांग तुझ्या लंकाधीशाला, वीरता, पराक्रम, शौर्य याची गंगा वाहते या नगरीमधून. किती का शूर असेल तुझा लंकेश, परंतु आमच्या पुढे त्याचा निभाव लागणं अशक्य आहे. आमच्या नगरीकडे जर कुदृष्टी असेल तर ती काढ, अन्यथा तुझ्या रावणाचा अंत आमच्या हातून होईल हे अटळ आहे. महाराज, तुम्ही फार मोठी चूक करीत आहात. आमच्या महाराजांना जो नाही म्हणतो त्याला युद्धात सामोरे जावेच लागते आणि त्यात तुमचा पराभव निश्चित. मंडळी, कर्म ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला भौतिक जगामध्ये जखडून ठेवत असते. जणू त्याशिवाय आपल्याला दुसरा कोणताही मार्ग नाही असं आपल्याला भासत असतं. पण केवळ आपण त्या भौतिकातून आपण आपला शोध घेऊ शकत नाही. प्रत्येक क्षण हा आपण आपला जाणून व्यतीत करायचा असतो. तेच आपलं संचित आहे आणि हीच निवड आपण आपलं पुढील भवितव्य ठरवत असते. ते म्हणतात ना मंडळी की धनुष्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द हा परत घेता येत नाही. आणि तसंच आहे कर्माचं देखील. म्हणून मी नेहमी आपल्याला सांगत असतो की सत्कर्म करा, निश्चितपणे त्याचं फलित देखील आपल्याला उत्तमच मिळतं.